निलेश राणे यांनी विधानसभेत कोकणातील रखडलेल्या धरणांचा मुद्दा मांडलाय। कोकणातील धरणं वर्षानुवर्ष पूर्ण होत नाहीत असं निलेश राणे म्हणतायत। सार मोळे धरणाला 1996 ला मान्यता मिळाली, मात्र अजूनही प्रकल्प अपूर्णच आहे। 1996 ला 2,54,00,000 किंमत होती, मात्र आता हा प्रकल्प 34 कोटींवर गेला आहे। 15 वर्ष धरणच झालेली नाहीत। 4 पैकी जे काही 4 धरणं मोठी आहेत, मग मध्यम आणि लघुची धरणं आहेत, धरणच झालेली नाहीयेत। मग पैसे कुठे चाललेत? सॉइल टेस्टिंगच्या नावाखाली पैसे काढले जात आहेत, जिओग्राफिकल सर्वेच्या नावाखाली पैसे काढले जात आहेत, पैसे कुठे चाललेत? धरणांची कामं तर होत नाहीये। हा जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे यांनी 4 दिवसापूर्वी आता तिकडे दगडी टाकायला सुरुवात केली परत, जेव्हा त्याला कळलं की या विषयावर माझी लक्षवेधी आहे आणि अधिकाऱ्यांना सांगितलं मी या वर्षाच्या आत मी काम पूर्ण करतो। ह्याच्यात कारणं काय दिली आहेत की लोकांचा विरोध। साहेब 2005 मध्ये लोकांचा विरोध पण नव्हता, भूसंपादन झालेलं आहे। अजूनपर्यंत भूसंपादनाचं कारण मला सांगण्यात येत आहे। माझा प्रश्न मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, माझा असा आहे की जर तुम्ही सांगितलंय की ह्याच्यामध्ये प्रश्नच उद्भवत नाही, तर मी प्रश्न काय विचारायचा? मी फक्त तुम्हाला शुभेच्छा देऊ शकतो आणि आमच्या कोकणावर असा अन्याय का करताय एवढाच फक्त प्रश्न विचारू शकतो। एकही धरण झालेलं नाही साहेब, एकही धरण पूर्ण नाही। आम्ही 28 वर्ष थांबलोय, 28 ते 30 वर्ष एकही धरण पूर्ण नाही। बाजूला निकम साहेब आहेत, तेही त्यांनाही बोलायला संधी द्या, तेही सांगतील एकही धरण आमच्या कोकणामध्ये पूर्ण का होत नाही, एवढं मंत्री महोदयाने आम्हाला उत्तर द्यावं।